तुम्ही मला नेहमी वेगळ्या वेगळ्या मंचावर पाहितलं असेल, पण आज पहिल्यांदा मी एक विशेष आध्यात्मिक मंचावर पाहत आहात. आजचा हा कळसाचा कार्यक्रम, याची रूपरेषा आणि नियमावली ठरलेली असते. त्यामुळे बोलत असताना कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतांनी, बरे झाले शरण गेलो, उगवलो संकटी, आणिलाही रूपा बळे, करुणी खळे हरिदासी, तुका मने समागमे, नाचो प्रेम लागलो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मम तस्मै श्री गुरुवे नमः. संत सेवालाल महाराज, माता मर्यामाई जगदंबा याडीच्या आशीर्वादानं मला जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करेन. आजचा कळसरोहणाचा कार्यक्रम म्हणजे मंदिर पूर्णत्वास गेलेला आहे आणि कळस होत आहे. म्हणजे आता तुमची जेवढी काही केलेली ही जी काही याच्यासाठी केला होता अट्टाहास, ह्या म्हणीप्रमाणे तुम्ही जी काही चलवलेला हा जो काही संघर्ष होता, याच्या उद्याचा हा कळसरोहणाचा कार्यक्रम म्हणजे पूर्णत्वास गेलाय. कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतांनी, म्हणजे संत सेवालाल भायाने आपण कोणत्या कुळातले आहोत, आपलं कुळ कोणतं आहे, आपल्या कुळाची असणारी देवी माता मर्यामाई जगदंबा याडीला आपल्याला ज्ञात करून दिलेला आहे. कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतांनी. संतांनी म्हणजे या देवीला आत्मज्ञान, देवीला पूर्णत्वास आणण्याचं, आपल्याला ज्ञात करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जगद्गुरु संत सेवालाल भायानं केलेला आहे. याच्या अगोदर तुम्हाला जगदंबा याडी माहित होती का? जगदंबा याडी विषयी काही ज्ञात होतं का? परंतु संतांनी आपल्याला ते ज्ञात करून दिलेलं आहे. आणि बरवे झाले शरण गेलो, उगवलो संकटी. आणि आम्ही संत सेवालाल महाराजांना सांगितल्यामुळं आम्ही त्यांचं ऐकलं आणि आम्ही देवीला शरण गेलो. मग देवीला शरण गेल्यामुळं काय झालं? आणिल ही रूपा बळे, करुणी खळे हरिदासी. मग ज्यामुळं आपण शरण गेलो त्यामुळे उगवलो संकटी, त्यामुळे आपले सर्व संकट दूर करण्याचं काम जगदंबा याडीनं आपल्याला केलेलं आहे. आणि आणिला ही रूपा बळी, करुणी खळे हरिदासी. संतान म्हणजे सेवालाल भायानी केलेल्या अहोरात्र परिश्रमामुळे, अहोरात्र भक्तीमुळं, माता जगदंबा याडीच्या अनुकरणामुळं, त्यांच्या नियमांच्या अनुकरणामुळं माता जगदंबा याडीला स्वतः विश्वचालकीला या मूर्तीमध्ये प्रस्थापित व्हावं लागलं. मूर्त पूर्णत्वास कधी होती? आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. प्राणप्रतिष्ठा काय? स्वतः प्राण त्या मूर्तीमध्ये आपण हे आत्मसात करत असतो. आज दिवसभर मंत्र तंत्र चालले असतील, म्हणजे प्राण प्रतिष्ठा. आणि उद्या कळसाचा कार्यक्रम म्हणजे मंदिराचं पूर्णत्वास झालेलं आहे. आणि त्याचं चौथं चरण संताचं हे आहे, तुका मने समागमे, नाचो प्रेम लागलो. आणि आम्हाला संतांनी हे सर्व ज्ञात करून दिलं. आमच्या कुळाची कुळदैवता आमची याडी मर्यामाई जगदंबा याडी आहे. हिला शरण गेल्यानंतर आमचे सर्व दुःख नाहीसे झाले. आम्ही हिला शरण का गेलो तर आम्हाला सेवा भायाने आत्मसात केला. आमचा तांड्या वाड्या वस्तीमधला भटकंती करणाऱ्या समाजाला स्वतःचा संसार न उभा करता आपला संसार उभा राहावा म्हणून स्वतः बालब्रह्मचारी राहून आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी अहोरात्र एक करून आपल्याला देवी ज्ञात करून दिली. आणि ती देवी ज्ञात करून दिल्यामुळं आपल्या सर्वांचे दुःख हरण झालेले आहेत. आणि उद्याच्या कळसाचा कार्यक्रम आहे, त्यामुळं कुळीची हे कुळदेवी, केली ठाई संतांनी, हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि सेवालाल भायाच्या जर काम सांगायचं असेल, 52 तांड्याचा नाईक, हजारो गुरवास्त्र, नायकी स्वतःच्या हातात होती. पण या सर्वांचा विचार न करता तुमच्या आमच्यासाठी बाल ब्रह्मचारी राहून आपल्या समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत अनेक नाईक झाले, परंतु
आतापर्यंत अनेक नाईक झाले, परंतु संत सेवालाल भाई आणि नाईक या शब्दाची, नाईक या पदाची व्याख्या बदलून टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे सेवालाल भाई आहे. नाईक इट इज नॉट नेम, सीट अँड लीडर, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी. नाईक हे नाव नाहीये, नाईक म्हणजे मुख्य नाहीये किंवा नाईक म्हणजे पुढारी नाहीये, तर नाईक एक जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जी राठोड, जाधव, चव्हाण, पवार, आडे या सर्वांना एका विचारात घेऊन पुढे कसे चालता येईल. आपल्याला, आपण ज्यामध्ये हुरकटून गेलो होतो, आज अनेक भजनांनी सांगितलं, आपण हुरकटून गेलो होतो, आपलं जीवन आपण त्याच्यातच बोटी बाटीवर, परंतु सेवालाल भायाने सर्व मार्ग सोडून तुमच्या आमच्यासाठी आपल्याला एक नवीन मार्ग दाखवला, तुमच्या आमच्या उद्धारासाठी नवीन मार्ग दाखवला. आपण नाईक साहेबाचं नाव घेतो वारंवार, वसंतराव नाईकांचं. नाईक इतक्या मुख्यमंत्री पदापर्यंत, ते बी 11 वर्ष महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत कोणताच मायकालाल सरग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिला नाही. का? आपण जय सेवालाल म्हणतो, त्यांनी सेवालाल महाराज आत्मसात केले होते. आपल्याला सेवालाल भाई आत्मसात करण्याची गरज आहे. आणि जय सेवालालचा एल्गार हा खंबीरत्व असला पाहिजे, कारण सेवालाल भाया आपल्या पाठीचा कणा आहे. ज्या माणसाला पाठीचा कणा असतो तो ताटच उभा राहतो, ताटच बसतो. मी नेहमी म्हणतो, जे समाजेर इच्छा छ उ समाजेर पाठीर कणा उभो छ. આપણે સમાજેર બી ઇચ્છા છે, આપણે પાઠીર કણા બી ઉભો છે. જે સારું આપણે પાઠીર કણા ઉભો છે, ઉંદુર આપન સે મન ક્યા જે જયકાર કરા. જય સેવાલાલ, जय सेवालाल, जय सेवालाल. आजचा हा आध्यात्मिक कार्यक्रम असल्यामुळे अनेक बंधनं असतात, बोलण्याच्या गरिमा असतात. जाता जाता मंत्र उपचारानं माझी स्वतःची वंदना करून मी इथून जातो. सेवालाल महाराज, सेवालाल महाराज माझेही गुरु आहेत. मी पोरागडला गुरु दक्षिणा घेतलेली आहे. तेव्हा बापूसिंग महाराज तिथं होते. तेव्हा बापूसिंग महाराजाला कळालं की आमच्या रामेश्वर तांड्यामधले प्रल्हादराव जाधव हे बोलले आणि ते म्हणले की असं असं आहे, मुलगा सेवालाल महाराजाला खूप मानतो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मी गुरुदक्षिणा तुला देत नाही, पण तूच जाऊन तिथून सेवालाल महाराजाचं दर्शन घे आणि ते तुझे गुरु झालेत म्हणून समज. त्यामुळं मी एवढं म्हणेन की जोपर्यंत तुम्ही मला आपलं म्हणाल, तुम्ही जोपर्यंत हा माणूस आपला आहे, हा आपला गोरमाटी असं जोपर्यंत तुमच्या मनाला भासन, तोपर्यंत मी समजेल की सेवालाल महाराजाची कृपा दृष्टी माझ्यावर चालू आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही म्हणता हा आपला माणूस आपला नाही, हा जातीचा आहे, त्यावेळेस मी समजेल मी कुठंतरी सेवालाल महाराजाच्या भक्तीमध्ये कमी पडत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. या कुंदे तुषारहार धवला शुभ्रव्रस्ताविना सामा पातु भगवती सरस्वती निशेष जाड्या पहा. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री सरस्वते नमः. कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्यम सरस्वती करमूल्यं तु गोविंदं प्रभाते करदर्शनम्. ओम भूभुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम नमो नमः शिवाय. ओम नमो जगदम्बाय नमः. ओम नमो सेवालाल नमः. ओम नमो श्री नारायण हरि ओम विठ्ठल. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वरोगहराय सर्वशत्रुसंहारणाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय
सर्वरोगहराय सर्वशत्रुशहारणाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वरोगहराय सर्वशत्रुशहारणाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। माता सरस्वतीनं ज्याप्रमाणे मला बुद्धी दिली मी ते बोलण्याचा प्रयत्न केला। वासराला जसे गाय असते त्याप्रमाणे माता सरस्वतीनं जशी मला बुद्धी दिली तसा मी बोलण्याचा प्रयत्न केला। शरबिंदू समाकार्य परब्रह्मस्वरूपिणी शरबिंदू समाकार्य परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनलिये सरस्वती नमस्तुते। कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केली ठाई संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी तुका मने समागमे नाचो प्रेम लागलो। जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल। धन्यवाद।